मराठी शाळा वाचवा या मागणीसाठी मराठी राजभाषा गौरव दिनी युवा महासंघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। मराठी राजभाषा गौरव दिनाचं औचित्य साधून युवा महासंघाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी अमोल भोसले यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आलं। यावेळी राज्य सचिव दत्ता चव्हाण, जिल्हा सचिव ॲडव्होकेट अनिल वासम, जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, कादर शेख, मल्लेशम कारमपुरी, समीर शेख आदी उपस्थित होते। एकीकडे सरकारी मराठी शाळा बंद पडत असताना दुसरीकडे खाजगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या वाढत आहे। शिक्षणाचं व्यापारीकरण वेगानं होत असून लाखो रुपयांच्या शुल्कामुळे गोरगरीब, कष्टकरी, कामगार वर्ग तसंच ग्रामीण आणि झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून दूर ठेवलं जात आहे। राज्यभर बंद करण्यात आलेल्या सर्व मराठी सरकारी शाळा तात्काळ पुन्हा सुरू कराव्यात। 1ली ते 12वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण कायद्याद्वारे सुनिश्चित करावं, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या। मराठी राजभाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आलं। राज्यभरातले ज्या सरकारी शाळा आहेत, ज्या मागच्या 10 वर्षामध्ये पटसंख्येच्या नावाखाली, विलिनीकरणाच्या नावाखाली, संच मान्यतेच्या नियमाखाली विविध शाळा, आदिवासी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, शहरातील झोपडपट्ट्यात असेल, महापालिका शाळा असेल, जिल्हा परिषद शाळा असेल, या सर्व शाळा बंद करण्याचं घाट शासनाने घातले। आज महाराष्ट्रामध्ये गोरगरीब मुलांसाठी शिक्षणाचे जे मुख्य दारं होते ते बंद करण्याचं माध्यम सरकारने घातलेलं आहे। या निमित्तानं आज DYFI महाराष्ट्रभर मराठी शाळा वाचल्या पाहिजे, मराठी शाळा टिकल्या पाहिजे आणि सरकारी शिक्षण वाचलं पाहिजे, जेणेकरून या राज्यातील सर्व मुलांना शिक्षण घेता येईल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नुकतंच 2 दिवसापूर्वी राज्याच्या विधानसभेमध्ये राज्य सरकारने स्वतः जाहीर केली की 255 मराठी शाळा या बंद केल्यात। ही खूप खेदाची बाब या ठिकाणी म्हणावी लागेल, कारण मराठी दिन साजरा करत असताना राज्यभरातली या शाळा बंद होत आहेत मराठी, त्याबद्दल सरकार ज्या पद्धतीने पावले उचलले पाहिजे ते उचललेले नाहीत। म्हणून आजच्या दिनी हे आम्ही मागणी करतात की राज्यभरातील मराठी शाळा, सरकारी शाळा ज्या बंद होत आहेत त्या बंद न करता त्यांची गुणवत्ता, त्यांची दर्जा आणि या शाळांकडे पालक, मुलं कसे वळतील याच्यासाठी योजना आखल्या पाहिजे, अशी मागणी आम्ही शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांना या दिनानिमित्त करत आहोत। या निवेदनाच्या माध्यमातून आमची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये आज जवळजवळ 255 शाळा, मराठी शाळा बंद झालेल्या आहेत। त्याला कारण या शासनाची अत्यंत दुरावस्था, त्याचबरोबर त्यांची उदासीनता। म्हणूनच मराठी शाळा वाचले पाहिजेत, मराठी भाषा वाचली पाहिजे आणि शिक्षण वाचलं पाहिजे, या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। सरकार आमचं हे सांगणं आहे की एकीकडे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या राजभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि अशा अभिजात भाषेच्या शाळा जर बंद पडत असतील तर याहून दुर्दैव दुसरं असू शकत नाही। म्हणून शासनाने तात्काळ पुढाकार घेऊन जितक्या आपल्या मराठी शाळा बंद पडल्या त्या तात्काळ चालू केल्या पाहिजेत। त्या शाळेमध्ये गुणवत्ता असली पाहिजे, त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवली पाहिजे। इतकंच नसून शाळा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या भाषेचा गौरव करणारी असली पाहिजे, या प्रकारची व्यवस्था शासनाने केली पाहिजे। अन्यथा आम्हाला टप्प्याटप्प्याने आमच्या आंदोलनाची तीव्रता ही वाढवावी लागेल, असा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे।